चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त उद्या 9 डिसेंबर शनिवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे भागवत एकादशी। खरं तर एकादशीचा दिवस हा भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित असतो। या दिवशी तुम्ही भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। बघा, उद्या भागवत एकादशी आहे, त्यामुळे उद्याचा दिवस हा अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा आहे। प्रत्येकाला उद्याच्या दिवशी एकादशीचं व्रत किंवा भगवान श्री विष्णूंच्या काही सेवा ह्या करायच्या असतात। त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे, कारण ज्या घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा ही एकत्रित केली जाते त्या घरातील लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। जर घरात पैसा येतोय पण तो पैसा टिकत नाही किंवा पैशांचे सर्व मार्ग बंद झालेले असतील किंवा घरामध्ये खूप जास्त दारिद्र्य असेल, घरामध्ये खूप जास्त गरिबी असेल, काही केल्या आर्थिक चणचण कमी होत नसेल, तर त्या प्रत्येकासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष असा मी उपाय घेऊन आलेला आहे, जो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। उद्या एकादशीच्या दिवशी फक्त या एका झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे। ज्या झाडाचं पान तुमच्या घरात आणल्याने तुमचं भाग्य उजळायला सुरुवात होईल। ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अपूर्ण आहेत त्या सर्व गोष्टी पूर्ण व्हायला लागतील। अडलेली कामं तुमची मार्गी लागतील। ज्या इच्छा मनोकामना तुमच्या अडलेल्या आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतील। घरात कितीही मोठं दारिद्र्य असेल किंवा घरात कितीही गरिबी असेल, ती गरिबी कुठेतरी हळूहळू नष्ट व्हायला लागेल। फक्त या एका उपायाने भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या घरावरती प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी स्थिर होईल। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचं या उपायासाठी, तर उद्या सकाळी हा उपाय करायचा आहे। शक्यतो सकाळी 10च्या आत, जर सायंकाळी करणार असाल तर 6 नंतर, सकाळी 10च्या आत आणि सायंकाळी 6च्या पुढे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला 2 नागवेलीची पानं घ्यायची आहेत, ज्याला आपण विड्याचं पान किंवा खायचं पान असं देखील म्हणतो। कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात किंवा हार जिथे भेटतात, फुलं भेटतात त्या दुकानात सहज तुम्हाला मिळतील। ठीक आहे, आता ही जी पानं आहे तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी आणली तरीही चालेल, फक्त उद्याच्या उपायासाठी तुम्हाला ही पानं लागणार आहेत। 2 नागवेलीची पानं म्हणजे ज्याला विड्याची पानं म्हणतो आणि त्यासोबत लागणार आहेत 2 तुळशीची पानं। तुळशीची पानं जी आहेत ती रविवारी आणि एकादशीला आपण तोडत नाही। आता उद्या एकादशी आहे त्यामुळे आपण उद्याच्या दिवशी ही पानं तोडायची नाही, मग तुम्ही आजच्याच दिवशी ही 2 पानं तुम्हाला तोडायची आहे। ठीक आहे, 2 नागवेलीची पानं आणि 2 विड्याची पानं। आता सकाळी काय करायचंय, स्वच्छ स्नान वगैरे झालं की त्यानंतर देवघराच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे दीप प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, छोटी म्हणजे अगदी इतकी असली तरी चालेल, ज्यामध्ये ही 2ही पानं मावली पाहिजेत, अशा पद्धतीची एक तुम्हाला प्लेट घ्यायची आहे। त्यामध्ये ही 2ही पानं, सगळ्यात अगोदर तुम्हाला 2 नागवेलीची पानं ठेवून द्यायची आहेत। या पानांवरती हळदीने, फक्त हळदीने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। अगदी छोटा छोटा एक स्वस्तिक, 2ही पानांवरती 2 छोटे छोटे स्वस्तिक काढायचं आहे। बघा, ही 2 जी पानं आहेत, ही यातली एक पान जे आहे ते माता लक्ष्मीचं स्वरूप असणार आहे आणि जे दुसरं पान असणार आहे ते भगवान श्री विष्णूंचं स्वरूप असणार आहे। ठीक आहे, जे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्या पानावरती तुम्हाला स्वस्तिकच्या खाली हळदीने श्रीम असं लिहायचं आहे, हळदीने श्रीम असं लिहायचं आहे। आणि जे पान भगवान श्री विष्णूंचं आहे त्या पानाच्या खाली तुम्हाला हळदीनेच ओम असं लिहायचं आहे। वरती स्वस्तिक काढले, त्याच्या खाली ओम लिहायचं आहे। पुन्हा एकदा सांगते, 2 नागवेलीची पानं प्लेटमध्ये घेतलेली आहेत, 2ही पानांवरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। जे माता लक्ष्मीचं पान असणार आहे त्याच्यावरती श्रीम लिहायचं आहे आणि जे भगवान श्री विष्णूंचं पान असणार आहे त्याच्यावरती तुम्हाला ओम काढायचं आहे। ठीक आहे, हे काढून झालं की त्यानंतर तुम्हाला 1-1 रुपयाची 2 नाणी याच्यावरती ठेवून द्यायची आहेत, 2 सुपाऱ्या ठेवून द्यायच्या आहेत, एक भगवान श्री विष्णूंची सुपारी तर एक माता लक्ष्मीची सुपारी। त्यानंतर 2ही बाजूला 2 हळकुंड असं बघा इतकं, ते 2ही बाजूला 2ही पानांवरती 1-1 हळकुंड ठेवायचं आहे। बस इतकं तुम्हाला करायचंय। हळदीनेच आपल्याला स्वस्तिक का काढायचं, तर भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे हळद।
हळदीने आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करतो, तर हळदीने भगवान श्री विष्णूंना आपण आकर्षित करतो. त्यामुळे हळदीनेच आपल्याला एकादशीच्या दिवशी हे स्वस्तिक काढायचे. ठीक आहे, हे करून झालं, सुपारी पैसे ठेवून झाले की त्यानंतर जी तुम्ही तुळशीची पानं घेतली होती ही दोनही पानं संपूर्ण हळदीच्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत आणि तुम्हाला ती दोनही पानं पिवळी करायची आहेत. एक छोटीशी अशी पेस्ट बनवा हळदीची आणि त्या पेस्टमध्ये दोनही पानं तुम्हाला बुडवायची आहेत आणि ही पिवळी जी हळदीने झालेली पानं आहेत ही दोनही पानं तुम्हाला या सुपारीवरती आणि दुसऱ्या सुपारीवरती तुम्हाला ठेवून द्यायची आहेत. ठेवून झाली की त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंच्या समोर तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर काय करायचं तर एक वाटी घ्यायची आहे. एक इतकीशी वाटी घ्या किंवा द्रोण घेतला तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे. जी पूजेसाठी आपण वापरतो ती हळद तुम्हाला घ्यायची आहे. या तीन बोटांनी जी माता लक्ष्मीची सुपारी आहे ज्यावरती तुम्ही श्रीम लिहिलेला आहे त्यावरती या 3 बोटांनी थोडी थोडी तुम्हाला हळद अर्पण करायची आहे. अर्पण करत असताना तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात जे श्री सूक्त आहे ते श्री सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे. ठीक आहे, श्री सूक्त फलश्रुती सहित म्हणून झालं की त्यानंतर हीच हळद जी आहे ती पुन्हा या 3 बोटांनी म्हणजे 3 बोटांनी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्हाला दुसऱ्या सुपारीवरती ज्यावरती तुम्ही ओम लिहिलेला आहे जी भगवान श्री विष्णूंची सुपारी आहे त्यावरती तुम्हाला ही हळद अर्पण करायची आहे. अर्पण करत असताना तुम्हाला पुरुष सूक्त, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे पुरुष सूक्त आहे हे पुरुष सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे. आता पुरुष सूक्त तुम्हाला येत नसेल तर तुम्ही हे हळद अर्पण करत असताना व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम म्हटला तरीही चालेल. ठीक आहे, हे एवढं करून झालं की त्यानंतर बाजूला लावलेली जी उदबत्ती आहे ही उदबत्ती दोनही पानांना दोनही सुपाऱ्यांना तुम्हाला ओवाळायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे आणि मग त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकतात. दिवसभर रात्रीपर्यंत एकादशीचा संपूर्ण दिवस ही दोनही पानं तुम्हाला अशीच ठेवून द्यायची आहेत. ती प्लेट जी आहे ती तशीच ठेवून द्यायची आहे. त्यासमोर लावलेला जो दिवा आहे तो दिवा तुम्हाला तसाच प्रज्वलितच ठेवून द्यायचा आहे. रात्रभर तुम्हाला तो पेटताच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा उपाय केलात की शनिवारच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान वगैरे झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या ज्या 2 सुपाऱ्या आहेत, 2 तुम्हाला प्लास्टिकच्या पिशव्या घ्यायच्यात किंवा 2 कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत. ह्या कागदाच्या पानावरती एकावरती भगवान श्री विष्णू लिहा आणि एका पानावरती माता लक्ष्मी लिहा. ठीक आहे, भगवान श्री विष्णूंची सुपारी आणि हळकुंड त्याचबरोबर तुळशीचं पाट उचलून तुम्हाला त्या कागदामध्ये किंवा त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि माता लक्ष्मीची जी सुपारी आहे ती देखील तुम्हाला दुसऱ्या एका पानामध्ये दुसरं जे तुम्ही पान घेतलेलं कागदाचं किंवा पिशवी ज्यावरती तुम्ही माता लक्ष्मीचं नाव लिहिलेलं आहे त्यावरती तुम्हाला ती सुपारी ते हळकुंड जे आहे ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणि या दोघांच्याही तुम्हाला पुड्या करायच्या आहेत. ठीक आहे, जी विड्याची पानं तुम्ही घेतली होती ज्यावरती तुम्ही स्वस्तिक आणि श्रीम काढलं होतं स्वस्तिक आणि तुम्ही श्रीम आणि ओम काढलं होतं ही दोन्ही पानं निर्माल्यात टाकण्यासाठी ठेवून द्या. बाकी या ज्या 2 पुड्या तुम्ही बनवलेल्या आहेत तर त्यातील माता लक्ष्मीची जी पुडी आहे म्हणजे ज्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीची सुपारी हळकुंड ठेवलेली आहे ती तुम्हाला तिजोरीत ठेवून द्यायची आहे. तर भगवान श्री विष्णूंची जी सुपारी आणि हळकुंड आहे ते तुम्हाला देवघरात ठेवून द्यायचं आहे. प्रत्येक एकादशीच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. असं तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 एकादशीपर्यंत तरी हा उपाय सलग करायचा आहे. मध्ये एखादा मिस झाला मासिक धर्म सुतकाळ असेल तर त्याच्या पुढचा तुम्हाला करायचा आहे. पण तुम्हाला इतकं मी सांगते की एकच एकादशीमध्ये याचा पूर्ण रिझल्ट यायला सुरुवात होईल. अडलेली कामं मार्गी लागतील. अडलेल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुमच्या पूर्ण व्हायला लागतील. बघा, घरात कितीही दारिद्र्य असेल ते दारिद्र्य कुठेतरी समाप्त व्हायला लागेल. जोपर्यंत ती सुपारी तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवाल तेव्हा धनाचे सर्व मार्ग तुमच्या आयुष्यात मोकळे होत जातील. घराकडे धन आकर्षित व्हायला सुरुवात होईल. घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल. पुन्हा एकदा सांगते, ज्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची एकत्रित सेवा केली जाते, ज्या घरात या दोघांचा वास एकत्रित असतो त्या घरात माता लक्ष्मी ही स्थिर असते. बऱ्याच वेळा फक्त माता लक्ष्मीची सेवा करतो पण ती खूप चंचल असते आणि ती आज केली तर ती उद्या असेल की नाहीची गॅरंटी नसते. पण जिथे भगवान श्री विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही नेहमी वास्तव्यास असते किंवा माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते. त्यामुळे एकादशीची ही एक सेवा तुमच्या आयुष्य आपण म्हणतो ना की आयुष्य बदलून जाईल तर तुमचंही आयुष्य बदलून जाईल. धनप्राप्तीचे सर्व मार्ग तुमचे मोकळे होत जातील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. मात्र धनप्राप्तीसाठी किंवा पैशांचे मार्ग मोकळे होण्यासाठी कुठे देणं घेणं काय अडलं असेल तर ते सगळं देणं देण्यासाठी किंवा येण्यासाठी हा विशेष प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाला कळकळीने सांगेन की हा उपाय आवर्जून करा. बघा, नागवेलीचं पान म्हणजे ज्याला विड्याचं पान म्हणतो हे तुम्ही निर्माल्यात टाकू शकतात. पण जी तुळशीची 2 पानं घेतली होती ही तुळशीची पानं तुम्हाला सुपारी सोबतच त्या
कागदामध्ये ठेवून द्यायचे, दोनही सुपाऱ्यांसोबत तुम्हाला कागदांमध्येच किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचे. जेव्हा पुढची एकादशी येईल तेव्हा सुपारी तीच घ्यायची, हळकुंड तेच घ्यायचं आहे तुम्हाला. फक्त त्यामध्ये ठेवलेलं जे तुळशीचं पान आहे, हे तुळशीचं पान तुम्हाला तुळशीच्याच बाजूला, तुळशीचं जे रोप आहे म्हणजे झाड असतं त्या तुळशीच्याच बाजूला मातीमध्ये पुरून टाकायचं आहे आणि नवीन तुळशीचं पान तुम्हाला खोडून पुन्हा एकदा या उपायासाठी ही अशी जी पानं आहे ती तुम्हाला पुन्हा नव्याने घ्यायची आहेत. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाला सांगेन की आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.